सनई चौघडे मालिकेच्या येणारा पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता तेजस्विनीला पॅल्पिटेशनचा झटका आलेला असतो, कारण की रिसॉर्टमध्ये तिने जय आणि शर्वरीला एकत्र हाताला हात धरून येताना पाहिलेलं असतं. त्याच्यामुळे तिने पटकन जयला गाडीमध्ये बसवून घरी आणलेलं असतं आणि शर्वरीला तिथेच सोडून दिलेलं असतं. जयला फार वाईट वाटत असतं, पण तेजस्विनी पुढे जयचं काहीच चालत नाही. घरी आल्यावर मात्र तेजस्विनी खूप हायपर झालेली असते आणि मग ती समायराला फोन करते. ती म्हणते की त्या शर्वरीला, त्या गाव टिकलीला जयसोबत कशाला पाठवलेलं होतं. त्यानंतर समायरा सारवासारव करते की माझा हा प्लॅन नव्हता, तर आकाशदादानेच त्यांना पाठवलेलं होतं. आणि पुढे तेजस्विनी म्हणते की या परबांची दुसरी मुलगीसुद्धा माझ्या घरची सून होती आहे का काय, असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण की माझा जय हा खूप साधा भोळा आहे. तो पटकन कुणावर पण विश्वास ठेवतो आणि एकदा विश्वास ठेवला का पुन्हा त्याच्याशी प्रामाणिक राहतो. आणि ही आगाऊ टिकली सारखी माझ्या जयच्या मागे पुढेच असते. मला जे डोळ्यामध्ये दिसतंय त्या दोघांच्या, ते तुला का दिसत नाही आहे. त्याच्यामुळे तू आत्ताच्या आत्ता मी जसं सांगते आहे त्याप्रमाणे ती आगाऊ टिकली माझ्या जयच्या आसपाससुद्धा मला दिसले नाही पाहिजे. आणि मग समायरासुद्धा तेजस्विनीचा प्लॅन वर्क करण्यासाठी तेजस्विनीला होकार देते. आता तेजस्विनी आणि समायरा मिळून शर्वरीला जयपासून दूर करतील का?